श्रीमद भगवत गीता अध्याय 6 ध्यानयोग. नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. मागील अध्यायात आपण कर्मसन्यास योग समजून घेतला. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की खरा संन्यास म्हणजे संसार सोडणं नाही, तर मनातील आसक्ती, अहंकार आणि अपेक्षा सोडणं. पण आता अर्जुनाच्या मनात आणखी एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे मन शांत कसं करायचं. कारण जोपर्यंत मन अस्थिर आहे तोपर्यंत ज्ञान समजणंही कठीण आहे आणि कर्मयोग जगणंही कठीणच आहे. तर मंडळी, हा प्रश्न फक्त अर्जुनाचा नाही, आज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात हाच संघर्ष सुरू आहे. आपण काम करतो, अभ्यास करतो, कुटुंब सांभाळतो, जबाबदाऱ्या पार पडतो, पण मन मात्र सतत कुठे ना कुठे भटकत असतं. कधी भूतकाळाच्या आठवणी, कधी भविष्याची चिंता, कधी दुसऱ्यांशी तुलना, कधी अपयशाची भीती आणि कधी मोबाईल, सोशल मीडिया आणि सतत येणाऱ्या सूचना. शरीर एका ठिकाणी असतं पण मन मात्र दुसरीकडेच फिरत असतं. याच समस्येवर भगवान श्रीकृष्ण या अध्यायात अत्यंत सुंदर उपाय सांगतात. श्रीकृष्ण सांगतात की सर्वप्रथम माणसाने स्वतःचं मन समजून घेतलं पाहिजे, कारण मन हेच आपला सर्वात मोठा मित्रही बनू शकतं आणि सर्वात मोठा शत्रूही. ही गोष्ट खूप खोल आहे. समजा एखादा विद्यार्थी दररोज ठरवतो की आज मन लावून अभ्यास करायचा, पण 5 मिनिटातच त्याचं लक्ष मोबाईल कडे जातं. एक व्हिडिओ, मग दुसरा, मग तिसरा आणि 2 तास कधी निघून जातात तेच कळत नाही. चूक मोबाईलची नसते, मनावर नियंत्रण नसल्यामुळे हे असं घडतं. अगदी आपल्या आयुष्यातही असंच घडतं. आपण अनेक चांगले निर्णय घेतो, म्हणजेच उद्या लवकर उठेन, रोज व्यायाम करेन, राग कमी करेन, ध्यान करेन, पण काही दिवसांनी पुन्हा जुन्याच सवयी सुरू होतात. कारण आपण बाहेरच्या गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करतो, पण मनाला प्रशिक्षित करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात, ज्याने स्वतःच्या मनाला जिंकलं त्याने जगातील सर्वात मोठा विजय मिळवला. मग असा प्रश्न पडतो की मन नेमकं जिंकायचं कसं. श्रीकृष्ण सांगतात की त्यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. एक दिवस ध्यान करून मन शांत होत नाही, तर एक दिवस चांगला विचार करून स्वभाव बदलत नाही. जसं रोज व्यायाम केल्याने शरीर मजबूत होतं, तसंच रोज थोडा वेळ मनावर काम केल्याने मनही स्थिर होतं. म्हणूनच ध्यान ही एखादी जादू नाही, तर ती एक सवय आहे आणि प्रत्येक चांगल्या सवयीप्रमाणे तिच्यासाठी संयम आणि सातत्य फार आवश्यक आहे. पुढे श्रीकृष्ण ध्यानासाठी आवश्यक असलेली जीवनशैली सांगतात. ते म्हणतात, अति खाणं योग्य नाही, अगदी उपाशी राहणंही योग्य नाही, खूप झोपणंही योग्य नाही आणि सतत जागरण करणंही अजिबात योग्य नाही. हे ऐकून आपल्यालाही आश्चर्य वाटू शकतं, पण यामागे एक मोठं तत्व आहे. जीवनात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक मनाला अस्थिर करत असतो. आजच्या काळात आपण पाहतो, कधी अति काम, तर कधी अति स्क्रीन टाइम, कधी अति चिंता, अति अपेक्षा आणि मग आपण म्हणतो मन शांत राहत नाही. श्रीकृष्ण सांगतात की शांत मनासाठी संतुलित जीवन जगणं आवश्यक आहे. त्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित दिनचर्या आणि थोडा वेळ स्वतःसाठी हीच ध्यान योगाची सुरुवात आहे. मंडळी, अनेकांना वाटतं की ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणं, पण भगवान श्रीकृष्ण सांगतात की ध्यान म्हणजे स्वतःकडे परत येण्याचा प्रवास. काही वेळ स्वतःच्या मनाकडे शांतपणे पाहणं, आपल्या विचारांना समजून घेणं आणि हळूहळू त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं. यासाठी हिमालयात जाण्याची गरज नाही. रोज काही मिनिटं प्रामाणिकपणे स्वतःसाठी दिलीत तरी त्याची सुरुवात होऊ शकते. याच ठिकाणापासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यानाचा खरा अनुभव आणि मनावर विजय मिळवण्याचा मार्ग अधिक सखोलपणे समजावून सांगतात. आता श्रीकृष्णांचं सगळं बोलणं ऐकून झाल्यावर अर्जुनाच्या मनात अजून एक प्रश्न निर्माण होतो आणि तो अतिशय प्रामाणिकपणे म्हणतो, हे श्रीकृष्ण, तुम्ही सांगताय ते मला पटतंय, पण हे मन इतकं चंचल आहे की त्यावर नियंत्रण ठेवणं म्हणजे जणू वाऱ्याला पकडण्यासारखंच वाटतं. तर मंडळी, अर्जुनाचं हे वाक्य आजही तितकंच खरं आहे. आपणही अनेकदा असंच म्हणतो, ध्यान करायला बसलो की मन आणखी जास्त भटकायला लागतं, काम करायला बसलो की दुसरेच विचार येत राहतात, प्रार्थना करताना मन बाजारात फिरतं
आणि काम करताना घरातल्या गोष्टी आठवतात. पण शरीर जिथं असतं मन तिथे नसतंच. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं म्हणणं मान्य करतात. ते म्हणतात, होय अर्जुना, मन खरंच चंचल आहे पण अशक्य नाही. आणि मग ते दोन शब्द सांगतात जे संपूर्ण ध्यानयोगाचा पाया आहे. ते म्हणतात अभ्यास आणि वैराग्य. अभ्यास म्हणजेच सातत्याने केलेला सराव आणि वैराग्य म्हणजे जीवनापासून पळून जाणं नाही तर अनावश्यक गोष्टींना मनावर राज्य न करू देणं. याचा अर्थ आपण आपल्या जबाबदाऱ्या सोडायच्या नाहीत, पण प्रत्येक विचार, प्रत्येक टीका, प्रत्येक अपेक्षा मनावर घेऊन जगायचंही नाही. आजच्या काळात ही शिकवण खूप आवश्यक आहे. एखाद्या सोशल मीडिया पोस्टवर कमी लाईक्स आले, कोणी आपल्याबद्दल काही बोललं, कामात एखादी चूक झाली आणि आपण दिवसभर त्याच विचारात अडकून बसलो, असं होतं. म्हणून श्रीकृष्ण सांगतात, ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांना मनावर कायमचं स्थान देऊ नका. मनाला पुन्हा पुन्हा योग्य दिशेला आणा, हाच खरा अभ्यास आहे. पुढे अर्जुन आणखी एक सुंदर प्रश्न विचारतो. तो म्हणतो, जर एखाद्या माणसाने साधना सुरू केली तर ती पूर्ण होण्याआधीच तो अयशस्वी झाला तर त्याचं काय होतं? त्याचे सगळे प्रयत्न वाया जातात का? किती सुंदर प्रश्न आहे हा. कारण आजही अनेक लोक असंच विचार करतात. मी ध्यान सुरू केलं होतं पण मध्येच बंद पडलं. मी चांगल्या सवयी लावण्याचा प्रयत्न केला पण टिकल्या नाहीत. माझ्याकडून सातत्य राहिलं नाही. अशा वेळी अनेक जण स्वतःलाच दोष देतात. पण श्रीकृष्ण याचं उत्तर खूप आश्वासक आहे. ते सांगतात की चांगल्या दिशेला केलेला एकही प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या, या जन्मात नाही तर पुढच्या प्रवासात प्रत्येक चांगल्या कर्माचा आणि प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचा परिणाम नक्की मिळतो. म्हणून अपयशामुळे प्रयत्न सोडू नका. एक दिवस चुकला म्हणून संपूर्ण प्रवास सोडू नका. पुन्हा सुरू करा. यशस्वी म्हणून तो नाही जो कधीच पडत नाही. यशस्वी तो असतो जो प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उभा राहतो. आता या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे तर भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपल्याला शिकवतो की मनावर विजय मिळवणं ही आयुष्यातील सर्वात मोठी साधना आहे. मन शांत असेल तर निर्णय योग्य होतात, नाती सुंदर राहतात, कामात एकाग्रता वाढते आणि जीवन अधिक संतुलित बनते. आता मंडळी, आजच्या जीवनशैलीत आपण या अध्यायातून काय शिकवण घ्यायची? तर आजकाल आपण खूप तणाव, चिंता आणि सततच्या धावपळीत जगतो. आपण शरीराच्या आरोग्याकडे लक्ष देतो पण मनाचं आरोग्य अनेकदा विसरतो. मग भगवद्गीतेचा हा अध्याय आपल्याला सांगतो की रोज काही मिनिटं स्वतःसाठी काढा. मोबाईल पासून थोडा वेळ दूर राहा. शांतपणे बसा. दीर्घ श्वास घ्या. स्वतःच्या विचारांकडे लक्ष द्या. हेच ध्यानाकडे जाणारं पहिलं पाऊल आहे. ध्यान म्हणजे जगापासून दूर जाणं नाही तर स्वतःशी पुन्हा जोडला जाण्याचा मार्ग आहे. आजचा जीवन मंत्र या व्हिडिओतून मी असा देईल तो म्हणजे मनाला जबरदस्तीने कधीही जिंकता येत नाही. सातत्यपूर्ण सराव, संयम आणि योग्य विचारांनीच मन हळूहळू शांत होतं. या व्हिडिओतून निष्कर्ष असा काढला जातो, भगवद्गीतेचा 6वा अध्याय आपल्याला सांगतो की जीवनातील सर्वात मोठं युद्ध हे बाहेर नसतं, ते आपल्या मनात सुरू असतं. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने आनंदी, स्थिर आणि यशस्वी जीवन जगू शकतो. म्हणून रोज थोडा वेळ तरी स्वतःसाठी द्या. स्वतःच्या मनाशी संवाद साधा आणि हळूहळू मनाला योग्य दिशेने घेऊन जा. पुढील भागात आपण भगवद्गीतेचा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग समजून घेणार आहोत. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतःचं खरं स्वरूप, भक्तीचं महत्व आणि परमात्म्याला जाणण्याचा मार्ग अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगतात. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.